नमो तस् भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। अरहंत सम्मा संबुद्ध यांना माझं वंदन असो. माझे गुरु माझे शास्त्रा यांनाही माझं वंदन असो. सर्व श्रद्धावान उपासक उपासिकांनो, कालच्या धम्मदेशनेमध्ये आपल्याला काय शिकायला मिळालं? कोसी, कंजूस कोसी, आहे की नाही? इतका कंजूस असतो ना की स्वतःच्या लेकराला सुद्धा द्यायसाठी मागे पुढे पाहते, आहे की नाही? स्वतःच्या पत्नीला सुद्धा द्यायसाठी मागे पुढे पाहते. इतका कंजूस तो व्यक्ती. पण आपले अरहंत रिद्धिबलामध्ये आग्रह असे मुनी महामोगल्यान बनतेजी, द्वितीय धर्माचे धर्म सेनापती, उत्तम आहे त्यांचं गुण, आहे की नाही? अशा मुनींनी सुद्धा काय तशा कंजूस व्यक्तीला बदलून टाकलं, आरामात बदलून टाकलं, आहे की नाही? जेव्हा बुद्धांनी पाहिलं इतका कंजूस आहे हे व्यक्ती की 7व्या तल्ल्यावर जाऊन हे काय करत आहे, पौवा बनवत आहे खाण्यासाठी आपल्या पत्नीला घेऊन. बुद्धांना वाटलं किती कंजूस आहे की नाही, किती कंजूस आहे. तेव्हाच कोणाला सांगतात बुद्ध की महामोगलान, जर आज मी भिक्षाला जाणार आहे का? नाही. आज काय करायचं, जो हे कंजूस कोसी आहे या कोसीकूनच आज भिक्षा मिळाली पाहिजे. मलाच का, भिक्खू सांगायला सुद्धा जाय, त्याचं काय कर, एक कंजूसपणा आहे ना एक कमी काय. कोणाला सांगलं बुद्धांनी? महामोगलान बनतेला, आहे की नाही? बुद्ध हे स्वतःही करू शकत होते की नाही, तरी महामोगलान बनतेला काऊन सांगलं? कारण की प्रत्येक व्यक्तींमध्ये काय संस्कार असतो. तो इथलाच असतो का संस्कार? मागच्या जन्मापासून ती इकडे येत असतो, आहे की नाही? एखादा व्यक्ती मागे खूप रागिष्ट असला ना, तो संस्कार इथशी सुद्धा येते. मग इथे सुद्धा काय लय रागिष्ट बनून येते. मागच्या जन्मात खोटाळा असला ना, तर इकडे तो संस्कार येते खोटाळा, आहे की नाही? मागच्या जन्मात हत्यारा असला ना, ते इकडे तेच संस्कार येते, हत्या करणं चालू करते. कारण संस्कार आहे ना. मागच्या जन्मात जो चोरी करणार असेल ना, ते इकडे चोरी करणं स्टार्ट करते. म्हणतात ना काय काय, मी हाताची ते जातच नाही ते चोरी केल्याशिवाय. तर मागच्या जन्मात अनेक दारू पिदाळा जरी असेल ना, व्यसनी असला ना, ते संस्कार इथे सुद्धा आपोआप येते. लगेच बुद्धांना समजलं, अरे हे जी कंजूस कोसी आहे, हे लोभी आहे, याचा संस्कार इथंच आहे काय? मागच्या जन्मात हे असाच होता कंजूस, आहे की नाही? इतका कंजूस होता ना, तिथेशी सुद्धा एका व्यक्तीने याचं परिवर्तन केलं, आहे की नाही? म्हणून हे इथं आला, एवढा धनी बनला, तिथेशी परिवर्तन झालं म्हणून. नाहीतर भिकारी बनला असता, नाही तर दुर्गतीला गेला असता, कोणती तरी गती झाली असती जर या कंजूस कोसीला मागे कोण सुधरवलं नसतं तर. बुद्धांनी पाहिले याला मागे सुधरवलं कोण, लगेच समजते, अरे याला कोण सुधरवलं मागे? याच आपल्या महामोगलान भंतजीनं. यानं सुधरवलं का? ते काय, मग मागे जसं यांनी सुधरवलं, आताही हेच सुधरवतील. मग मोगलान जा, त्याचं कंजूसपणा जसं तू मागे सोडवलं ना, हे ते सोडून दे, आहे की नाही? जसेही मोगलान भंतजी गेले, तो कंजूसपणा तो सोडला त्यांनी. तर हे पूर्ण काय अद्भुत दान दिलं ना बुद्धांना. आधी भिक्खू सांगायला त्यानं, त्या कंजूस कोसीनं आधी सोडतापणा झाला ना, ते हे जे काही दान आधी देऊन वंदन करून वापस गेला ना, आपलं जे काही भिक्खू संघ होता चर्चा करत होते की अहो हे जे कंजूस कोसी आहे, आपलं कसं जे कंजूस होता, लोभ होता, नष्ट केला. आधी किती सुंदर बुद्धांना दान दिलं आधी भिक्खू संघाला. राव मस्त दान दिलं, उपदेश ऐकून स्वतः पण नाही झाला.
कंजूस कसे काय बरं आहे. हीच पूर्ण घटना काय बुद्ध ऐकतात. लगेच बुद्ध भिक्खू संघाकडे जातात आणि म्हणतात, भिक्षूंनो, काय चर्चा चालू आहे तुमची? तर सर्व भिक्षू म्हणतात की भंते भगवान, आम्ही तो जो कंजूस कोसी होता त्याच्याविषयी आम्ही चर्चा करत आहोत. बुद्ध म्हणतात, का बरं? की लगेच भिक्खू संघ म्हणतात की भंते भगवान, तो जो कंजूस होता ना, आपला लोभ त्यागला, आधी इतकं सुंदर तुम्हाला दान दिलं, आधी प्रवचन ऐकून श्रोता पण नाही झाला, उत्तम झालं. लगेच बुद्ध म्हणतात, भिक्षूंनो, तो जो कोसी होता तो काही इथेच कंजूस होता का? इथंच लोभी होता का? तो मागच्या जन्मातही तसाच होता, लय भयानक कंजूस होता. लगेच भिक्खू संघ काय याचना करतात की भंते भगवान, ही तर आम्हाला माहित आहे कसा कंजूस होता, पण मागे कसा कंजूस होता ते आम्हाला कृपा करून सांगा. म्हणून बघा काय स्पष्ट येते की जे मागचे जे संस्कार असतात ते समोर येतात. जसं त्याचा मागचा संस्कार बघा कसा आहे आता. म्हणून कोणता व्यक्ती ऐकत नाही ना, बिलकुल ऐकत नाही, त्याला कितीही सांगा समजून, बाबा असं कर तसं कर, कितीही समजून सांगा, ऐकत नसेल ना, लगेच समजलं पाहिजे त्याचे संस्कार होत आहे की नाही, म्हणून ते ऐकत नाहीये. पण बुद्धाची अशी वाणी आहे ना की ते वाणी ऐकली ना कोणत्या व्यक्तीने, न ऐकणारा व्यक्ती असला ना तो सुद्धा ऐकायला लागते. फक्त काम काय आहे आपलं, एकदा दोनदा तीनदा तरी त्यांना ऐकलंच पाहिजे. पुढच्या वेळेस म्हणते मीच ऐकतो आता, समजलं. म्हणून बुद्ध सांगतात की या मागच्या जन्माची त्याची कथा. तर बुद्ध म्हणतात, पूर्व काळामध्ये ब्रह्मदत्त नावाचा एक राजा होता वाराणसीचा. तेव्हा एक सेठ राहायचा त्या वाराणसीच्या तेवढ्या राज्यामध्ये. एक सेठ होता, इतका धनी होता ना तो, इथेही धनी आहे तिथेही तो धनीच होता, इतका धनी होता ना, पण इतका कंजूस, लय कंजूस होता. पण त्याचा जो पिताजी होते, त्या कंजूस व्यक्तीचे जे पिताजी होते ना, लय दानी, लय दान करायचे. आधी त्यांनी काय दान शाळा उघडून ठेवल्या होत्या गावोगावी, नगरोनगरी. दर हप्त्याला दान आधी द्यायचे, दर हप्त्याला, तो त्याचा पूर्ण परिवार. पण हे काय लय कंजूस होता ना, तर त्याचा जो वडील होता इतकं दान आधी करून लय पुण्य केलं, लय पुण्य केलं. आधी मरण पावले. जसेही मरण पावले ना, सुगतीला प्राप्त झाले. कोण बनले? जो देवताचा राजा शाक्र, तो देवताचा राजा शक्र बनले. किती पुण्य केलं, जन्मेपासून ते मरेपर्यंत आधी लय पुण्य आधी केलं, 7 व्रताचं पालन, हे सगळं करून मरण पावले. तर दिव्य लोकामध्ये ते जे काही देवताचा राजा असतो ना, देवता राजा शाक्र बनले. पण त्याचा जो मागच्या जन्मातला मुलगा कोण, तो जो मुलगा किती कंजूस आहे बघा. एक दिवस काय याच्यासारखंच घटना आहे. तेव्हा त्या राज्याचा जो राजा होता ना, ब्रह्मदत्त नावाचा, तो त्याच्या सेवेमध्ये जावं लागायचं. ते एक दिवस जसंही पिताजी मरण पावलं ना, तर पूर्ण प्रॉपर्टी कोणाच्या हातात आली? मग मुलाच्या, आहे की नाही. या प्रॉपर्टीचा मालिक कोण आहे? हे मुलगा, आहे की नाही. सगळ्याच्या हातात आलं. म्हणून घरातलं जे काही व्यवसाय वगैरे असते ते सगळं. पण एक दिवस त्या राज्याचा जो राजा होता त्याच्या सेवेमध्ये केला. तो सेवा आधी केली. जसे सेवा करून वापस येतो ना त्या जंगलाच्या मार्गाने, त्या जंगलामध्ये एक व्यक्ती त्याला दिसला. मागे कोण दिसला? ते भिकारी पवा खातानी. आता कोण दिसला त्याला? आता एक व्यक्ती काय, एका हातात चिकन आणि एका हातात दारू, दारू पिताय, चिकन खाताय, असा व्यक्ती दिसला यावेळेस. त्यानं पाहिलं, अरे हे व्यक्ती काय, एका हातात दारू घेतलेली आहे, एका हातात चिकन घेतलेलं आहे, आणि चिकन खात खात मस्त दारू पित आहे, किती मस्त नाचत आहे, झुमत आहे, किती मस्त आहे रे काही सुख. इच्छा जागली, हे सुख तर मलाही अनुभव करायचं, मलाही अनुभव करायचं. म्हणून काय, मलाही हे चिकन खायचं अशा या जवानीच, आणि या जवानीत दारू प्यायची.
पण काय कंजूसपणा आहे. जर मी हे चिकन खाया बसलो, हे दारू जर घेतली, तर मग धन कमी होऊन जाईल, आहे की नाही. धन नाही कमी झालं पाहिजे. ती इच्छा काय मनातच ठेवली, मुकाट्यानं घरी आला, आहे की नाही. जसे घरी आला ना, पण मन कुठं आहे? त्या खाण्यामध्ये मन आहे, की मला ते पाहिजे म्हणून त्याच्यात मन आहे. बाकी कायच्यातच मन नाही. घरात मन नाही आहे, कोणाला बोलण्यामध्ये मन नाही आहे की नाही. काही कामं करण्यामध्ये मन नाही आहे. मन कशात? त्याच्यात आहे. मुकाट्यानं एका जागी बसला. असं करत 1 दिवस झाला, 2 दिवस झाला ना, कोणाला बोलणं काय नाही, मुकाट्यानं. असं करत 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 काय जेवणही बरोबर करणं झाला. बिमार पडला बाजत. जसे बिमार पडला ना, तर त्याची जी पत्नी होती, त्याच्या पत्नीला वाटलं माझा पती कस काय बिमार पडला, असं कसं बिमार पडला, मला विचारलं पाहिजे, आहे की नाही. काहीतरी कारण आहे. म्हणून गेली त्याच्याकडे आणि म्हणाली, अहो, तुम्हाला पाहिल्याच्या नंतर असं वाटते की तुम्हाला कोणती तरी गोष्ट परेशान करत आहे की नाही. त्याचमुळे तुम्ही बिमार सुद्धा पडले. तो काय करतो, इकडे तिकडे मान हलवतो आणि आखरीला काय म्हणतो, हो हो, मला एक गोष्ट लय परेशान करायला. लगेच पत्नी म्हणते, कोणती गोष्ट परेशान करत आहे? लगेच सांगते, मी जेव्हा राजाच्या सेवामधून येत होतो, तेव्हा मी एका व्यक्तीला चिकन आधी दारू पितानी पाहिलं. मला ते चिकन आधी दारू प्यायची लई इच्छा, आहे की नाही. ती इच्छा मनातच राहिली, आहे की नाही. म्हणून हे रोग उत्पन्न झाला. त्याची पत्नी म्हणाली, बस चिकन खायचंय तुम्हाला, ते दारू प्यायचे आहे. तुम्ही किती मोठे सेठ आहात. तुम्ही जर म्हणले ना पूर्ण नगराला पण हे चिकन आधी पूर्ण पार्टी करू टाक, तुम्ही तर म्हणले तर पूर्ण नगराला देऊ आता. तो काय म्हणाला, पूर्ण नगराला द्यायचं आहे, म्हणूनच तुला सांगणार झालो होतो मी, तू असं म्हणतो म्हणून. बरं ठीक आहे, नगराला नाही द्यायचं ना, आपल्या घरामध्ये जे काही नोकर चाकर आहेत, आपल्या घरातल्या घरात एकदम मस्त पार्टी करू. घरातले हातच का बघा, कंजूस किती आहे. घरातले हातच का डबल. सर्वांना जर माहीत झालं तर मी दारू आधी पित होतो, मी कधी दारू पिली का नाही. जर सर्वांना माहीत झालं मी दारू पित होतो, मग इज्जत काढतील लोक. नाही नाही, कोणालाच नाही सांगायचं, हे की नाही. लगेच काय केलं, कसं तरी त्याच्या पत्नीनं काय सांगलं, ठीक आहे तुम्ही काय करा, तो कुठं होता दारू पिण्यासाठी, जंगलात गेला की नाही, तुम्ही काय करा, जंगलामध्ये जा आणि ती तशीच दारू जी चिकन आधी ते पिऊन या, आहे की नाही. हे रोग तरी शांत होईल. नाही तर तुमची इच्छा मनातल्या मनात राहिली ना, ते रोग जास्त वाढेल. असं पत्नीनं सांगलं, काय काळजी आहे ना, म्हणून सांगलं, हे रोग नष्ट झाला पाहिजे म्हणून तुमची इच्छा पूर्ण करून घ्या, यासाठी म्हणाली, आहे की नाही. लगेच त्यानं काय केलं, आपला जो सेवक होता त्या सेवकाला सांगलं की आपण बाहेर जायचं आहे. म्हणून काय त्याला नेलं आणि त्याच्या हातात 2-3 सोन्याच्या नाण्या दिल्या आणि सांगलं, याचं काय कर, दारू आण आणि चिकन आण आणि कोणाला सांगू नको बरं. मुकाट्यानं जाईन, मुकाट्यानं घेऊन ये आणि एकच आण बरं, जास्त आणत बसू नको दारू, एकच आण. किती कंजूस आहे. मग त्याच्या सेवकाला ते सोन्याच्या नाण्या देऊन त्याला पाठवलं आणि हे कुठं जंगलामध्ये गेला. जसही गेला तर तो सेवक दारू आधी ते चिकन घेऊन आला ना, जसे घेऊन आला त्याला दिलं. जसंही दिलं, तो सेठ म्हणतो, तू काय कर, इथंच थांब, मी आता जाऊन येतो, आहे की नाही. मी खाऊन पिऊन येतो. त्याला वाटलं याला जर सोबत नेलं तर यालाही द्यावं लागेल, आहे की नाही. म्हणून त्याला सांगलं, तू इथंच थांब, मी आताच जाऊन येतो. त्याला तिथं थांबवलं आणि हे काय गेलं ना, आता काय करत आहे, ते चिकन खात आहे, एक हाताने दारू पित आहे. एक हाताने चिकन, एक हाताने दारू पित. आणि ही पूर्ण घटना काय, तो त्याचा जो वडील होता, लय महान पुण्य आधी करून देवताचा राजा शक्र बनला. त्यानं पाहिलं की माझ्या परिवारातल्या सगळे व्यक्ती करत काय आहेत, तर त्याला कोण दिसलं, त्याचा मुलगा काय चिकन आणि दारू पितानी.
अरे माझा मुलगा दारू पिते, दारू पिये शिकला. अरे हे जर असंच करत राहिला, दानादी पुण्य जर नाही केलं ते दुर्गतीला जाणार आहे. मला याला सुधरवलं पाहिजे. हे जी दारू पियाची लत आहे ना, लय भयानक, याला सुधरवलं पाहिजे. म्हणून काय केलं, तिथून च्यूत झाला आणि त्याच ठिकाणी वापस आला आणि त्याच्या मुलाचं सेम टू सेम रूप धारण केलं. त्या देवताच्या राजा शाकराने त्याच्यासारखं रूप धारण केलं आणि त्याच्या घरी गेलं, त्या महलामध्ये जे आधी त्याच होतं. जसे गेला ना ते इकडे मस्त लगे दारू आधी पियायला, चिकन खायला, आणि हे त्याचं रूप घेऊन काय केलं, सर्व नगरांनी दौंडी पोहोचवली. कोणती दौंडी केली, दौंडीच म्हणतात ना त्याला. सर्वांना सांगलं, घोषणा केली की ज्यांना धन पाहिजे त्यांनी या आणि घेऊन जा. आता हे धन कोणाचं, त्याच आहे की नाही. ज्याला धन पाहिजे त्यानं काय करा, या आणि घेऊन जा. सगळे लोक काय ऐकल्याबरोबर निघले ना. तो व्यक्ती त्याचं रूप धारण करून त्याचं जे काही धन होतं ना सगळ्याला वाटप केलं, आहे की नाही. सगळे लोक इतके खुश झाले ना, पळत पळत चालले ते धन घेण्यासाठी. पूर्ण धन आधी घेतलं, सर्व लोक गेले. तेवढ्यात काय, हे दारू आधी पिली आणि निघाला वापस घराकडं. जसंही घराकडे निघाला ना, मस्त झुमत झुमत चालला. आता दारू काय चढली ना म्हणून मस्त झुमत झुमत चालला. तर समोरून एक व्यक्ती बैलगाडीसह एक धन घेऊन येत होता. तर याने पाहिलं, हे जे दारू पिला होता ना यानं पाहिलं, अरे हे जे दोन बैल दिसत आहेत, हे बैल म्या बैलासारखे काऊन दिसत आहे. ही जी गाडी दिसत आहे हे म्या गाडीसारखी काऊन दिसत आहे. आणि या गाडीत जे धन आहे ते तर महत्व आहे राव. याच्याकडे कसं काय आलं. गेला ना, त्याला थांबवलं ना, हे मई बैलगाडी मग धन घेऊन कुठे चाललं तू, आहे की नाही. तो म्हणाला, एक व्यक्ती आहे या नगरामध्ये सेठ, त्या सेठनं आम्हाला हे धन आधी बैलगाडी दिली मला, आहे की नाही. म्हणून मी घेऊन चलो. तो लय दानी आहे तो सेठ, लय महान आहे तो सेठ, आहे की नाही. याला वाटलं मी तर इकडं आहो आणि मी कवा दान दिलं याला. पण देत कोण आहे, ते देवताचा राजा शकर याचं रूप घेऊन. त्याला वाटलं राव हे कोणतरी मग धन वाटायला काय केलं, आहे की नाही. त्याला सांगलं हे सगळं मव आहे, तू नेऊ नको व्हय बाजूला. त्यानं काय केलं, एक चापट दिली ना हाणून, होय म्हणे तिकडं. डबल उठला. त्याला वाटलं राव मग धन मलाच मारायला का, दारू पिदाडाला एक मारलं तर कसं करते, आहे की नाही. मला मारलं का. उठला ना, मग तो बैल गाडीच्या खाली उतरला आणि जे 2-3 दिले आणि खाणून, आहे की नाही, दिलं पलीकडे फेकून त्याला. आणि ते बैलगाडी आधी सोनं ते घेऊन गेलं. जसे घेऊन गेलं ना, याला झपके बसले ना. आता याला वाटलं राव मवच धन मवच सगळं मलाच मारून गेलं, आहे की नाही. बहुतेक काय या राज्याचा जो राजा आहे ना, हे राजाच माझं धन वाटत आहे काय की, त्याला असं वाटलं, आहे की नाही. हे राजा मो धन काऊन वाटत आहे, मी अशी काय गलती केली, मला जाऊन पाहिलं पाहिजे. गेला ना पळत घराकडे. जसंही घराकडे पळत गेला ना तर सगळे लोक दिसले त्याला महालामध्ये जाताना, त्याच्या घरामध्ये जाताना. त्यासाठी ते धन आणायचं ना, घ्यायचं ना म्हणून. तर सर्व लोक जसे गेले ना, तर बाकीचे जे लोक धन घेऊ वापस येत होते, तर त्यांनी पाहिलं अरे सगळेच लोक तर माझं धन नेत आहेत. अरे असं जर सगळ्यांनी नेलं तर मी कंगाल होऊन जाईन, आहे की नाही, गरीब होऊन जाईन. तर सगळ्या लोकांना काय केलं, थांबवलं. हे धन मऊ कुठं नेता, आहे की नाही, मऊ धन कुठं नेत आहे. तर सर्व लोकांनी एक 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 झडपे देणं चालू केले त्याला, आहे की नाही. सगळ्या लोकांना पकडलं ना त्यानं, मग धन नेऊ नका म्हणून. सगळ्या लोकांनी धरलं त्याला आणि जे झोडपे दिले बाहेर दिले फेकून. हे डबल उठला ना, त्याला वाटलं राव आता आपलं काही खरं नाही आहे. हे राजा काही आपलं ऐकणार आहे का, आपण या राजाकडे गेलंच पाहिजे. मग धन काऊन वाटायले लोकायला, आहे की नाही. मग तो राजाकडे गेला ना, त्या राज्याच्या राजाकडे गेला. म्हणाला गेल्याबरोबर, महाराज मी अशी काय गलती केली बरं की तुम्ही माझं धन वाटत आहा लोकांमध्ये. तो राजा म्हणाला, मी कधी वाटलं तुझं धन, मी तर माझ्या ठिकाणीच आहो. तुझ्या धनाला मी हात सुद्धा लावला नाही आणि तू म्हणत आहे माझं धन वाटत आहे. महाराज
मी पाहिलं एक व्यक्ती बैलगाडी आधी घेऊन माझं धन घेऊन जात होता, तर माझ्या महालासमोर अनेक लोक धन घेऊन जात होते माझंच. महाराज, मला वाटत आहे तुम्हीच माझं धन वाटत आहे. तो राजा म्हणतो, अरे सेठ, मी काय तुझं धन वाटलं नाही. लगेच त्याला लक्षात आले तो महाराजाला की याच्यासारखाच कोणी व्यक्ती आहे काय की ते याचं धन वाटायला. मग काय केलं, आदेश पाठवला आपल्या सेनापतीला, सांगलं याचं जे धन वाटत आहे ना त्याला घेऊन ये. जसेही गेला सेनापती, आधी त्याला घेऊन आला. जसेही घेऊन आला ना दरबारामध्ये, यांनी पाहिलं, अरे हे व्यक्ती तर माझ्यासारखं दिसत आहे, सेम टू सेम, असं कसं होऊ शकते. लगेच तो म्हणतो, महाराज यानंच मग धन वाटलं काय की, आहे की नाही. लगेच तो म्हणतो, महाराज याचं धन थोडी येते, मग धन होय, म्हणून मी वाटलं. जसंही त्यानं ऐकलं ना, त्याला पाहिला बरोबर जाग्यावर बेहोश झाला. कोण? हे सगळं धन वाटलं ना, जे काय दारू वगैरे पिली होती ना, सगळी चढलेली सगळी उतरली, तेवढे झडपे खाऊन, आहे की नाही. इतके झडपे दिली, जी पिली होती ना ती चक उतरली त्याची. जसंही पडला ना खाली, ते सर्वांनी काय केलं, त्याच्या तोंडावर पाणी वगैरे मारलं, त्याला उठवलं, होश मध्ये आणलं. जसंही होश मध्ये आणलं ना, त्याला पाहिलं, तू तर माझ्यासारखं दिसत आहे, माझं धन तू खाऊन वाटलं, आहे नाही. लगेच त्यानं काय केलं, आपलं जे देवताचा राजा शक्राचं जे रूप होतं ना ते लगेच धारण केलं. त्याचं रूप जे होतं ते काढलं ना, आपल्या देवता शक्राचं रूप धारण केलं. त्याला सांगलं की हे जे काही धन प्रॉपर्टी आहे ना, मी तुला सोपून गेलो होतो, कशासाठी, की तू हेच दान आदी पुण्य आदी करून सुगतीला जाशील म्हणून, आहे की नाही, मंगल करून घेशील म्हणून. पण तू काय करत आहेस, इतका लोभी आहेस तू, इतका कंजूस आहेस की जे मी दानशाळा उघडल्या होत्या ना, ते दानशाळा सुद्धा तू बंद करून टाकल्या. बघा किती कंजूस आहे, जे त्याच्या वडिलांनी दानशाळा उघडली होती ना ते सुद्धा बंद करून टाकल्या. खाण्यासाठी इतकी कंजूसी, तू भयानक कंजूस मध्ये आहेस. जर हेच लोभ तुझ्यामध्ये राहिला ना तर दुर्गतीच आहे तुझी, सुगती काय नाहीये. लगेच तो म्हणाला की पिताजी, तुम्ही तर मरण पावले ना, आणि देवताचा राजा शक्र बनले. तो म्हणतो, मी देवता शक्र काऊन बनलो, कारण की माझ्या मनात काय नाही आहे, कंजूसपणा, लोभ नाही आहे की नाही. मी सदैव दानादी पुण्य करत राहिलो, सदैव पुण्य केलं, आणि त्याच पुण्यामुळे, त्याच दानामुळे मी आज देवताचा राजा शक्रा. जर तुलाही सुगतीला जायचं असेल ना तर तू पुण्य कर, पुण्य कर. तो लगेच खाली मान टाकतो, आहे की नाही. जसेही त्यानं खाली मान टाकली ना, लगेच तो देवताचा राजा शक्र म्हणतो, काय वॉर्निंग देते मग त्याला, जर तू यापुढे जर पुण्य केलं नाही ना, यापुढे जर तू दान दिलंच नाही ना, काहीच जर केलं नाही ना, तर तिथून येऊन तुझ्या डोक्याचे 7 तुकडे करतो मी, जर तू हे केलं नाही तर. कोणाला सांगत आहे? आपल्याच्याला. रागानं सांगत आहे का? आपल्याला वाटते रागानं सांगत आहे, नाही. कशासाठी? हे जर दानादी त्यानं पुण्य केलं ना तर यामुळे त्याचंच मंगल होणार आहे. मग त्याच्या मंगलाच्या गोष्टी कशा रागानं सांगल्या ना, त्याला राग म्हणत नसतात, त्याला म्हणतात मैत्री. पद्धत आहे सांगण्याची, पण मंगल त्याचं होत आहे. म्हणून त्याला सांगलं, तू जर पुण्य आधी केलं नाही ना, तिथून येऊन तू या डोक्याचे 7 तुकडे करतो. लगेच तो त्याला वंदन करतो, म्हणतो की आजपासून मी सदैव पुण्य आधी करेन, मी कधीच हे लोभ आधी मनात ठेवणार नाही, सदैव पुण्य करेन, आहे की नाही. असं म्हणून वंदन करतो. तो देवताचा राजा शक्र आपल्या ठिकाणी वापस जातो. तेव्हापासून हे जे कंजूस होता ना, हे सेठ, इतकं दान आधी पुण्य करू लागला, आहे की नाही. जे दानशाळा बंद केल्या होत्या ना, डबल उघडल्या, डबल दान आधी देऊ लागला, डबल पुण्य आधी करू लागला. असंच करत करत इतका जो कंजूस व्यक्ती होता, जो लोभी व्यक्ती होता, आहे की नाही,
की त्या व्यक्तीनं सुद्धा काय केलं, आपल्या मनातला तो लोभ होता ना, नष्ट केला. बरोबर शिकवण मिळाली म्हणून. हीच पूर्ण घटना बुद्ध कोणाला सांगतात? त्या भिक्खू संघाला, भिक्षूंना, की भिक्षूंनो, तो जो कंजूस कोसी होता तो हितच होता ना, हितच होता का कंजूस? ती तशी सुद्धा होता. भिक्षूंनो, तेव्हा तो हे जो कंजूस सेठ आहे की नाही, ज्यानं झोडपे खाल्ले ते, हे कंजूस सेठ काय, हे कंजूस कोसीच होय, आहे की नाही? तिथेही कंजूस होता, ते संस्कार घेऊन इथं आला. भिक्षूंनो, ते जे देवताचा राजा शक्र होता ना, ते दुसरं कोणीच नाही, आपलेच महामोगलान भंतेजी होते. त्याला सांगलं, तू जर दान केलं नाही ते डोक्याचे 7 तुकडे करतो, आहे की नाही? आपलेच महामोगलान भंतेजी होते. म्हणून आपल्याच महामोगलान भंतेजीनं ही तशी जसं त्याला सुधरवलं ना, ती तशीच अशाप्रमाणे त्याला सुधरवलं होतं. अशाच प्रमाणे त्याचा जो लोभ होता तो नष्ट केला. पुण्य आधी करायचं त्याला शिकवलं, दान आधी करायचं त्याला शिकवलं. शिकत होता का तो? नाही, पण शिकवायची टेक्निक कशी आहे? म्हणून आपण जास्तीत जास्त प्रयत्न केले पाहिजे. जर आपल्या घरचं कोणी ऐकत नसेल तर पुण्य आधी करायला, आहे की नाही, त्याला सांगलं पाहिजे, नवीन नवीन युक्ती केली पाहिजे. जर ही युक्ती केली आणि ही जर युक्ती सफल झाली तर माझ्या पतीला, माझ्या मुलाला, माझ्या कोणत्याही परिवाराच्या सदस्याला दान आधी समजेल, पुण्य आधी समजेल, आहे की नाही, करू लागेल. म्हणून बुद्धाची वाणी अशी आहे ना, एकदा जरी ज्या व्यक्तीनं ऐकली जशाला तशी, तो व्यक्ती पुन्हा सुद्धा ऐकायला येतो. असंच करत करत आदत लागते. जशी आदत लागली ना, ही आदत जशी बसली ना, तो व्यक्ती उत्तम मंगल करून घेते. म्हणून या व्यक्तीनं ते दानादी पुण्य करून काय उत्तम मंगल करून घेतलं, वापस इथशी उत्पन्न झाला. कुठं? एक कंजूस कोसी म्हणून इथे सुद्धा मागचा संस्कार घेऊन आला. एकटा झाला का? संस्कार घेऊन आला ते कंजूसपणाचा, इथेही महाकंजूस बनला. पण जसंही बुद्धांनी पाहिलं याला मागे महामोगलान भंतेनं सुधरवलं होतं, आता ही महामोगलान भंतेजी सुधरवतील. म्हणून त्यांना आदेश केला की मोगलान, आज जर मला भोजन आदी करायचं असेल, माझ्या भिक्खू संघाला भोजन आदी करायचं असेल, हे कंजूस कोसीस देणार. जा, त्याचा लोभ जो आहे नष्ट कर. लगेच महामोगलान भंतेने आपल्या रिद्धी बलाने त्याला नाना प्रकारचे रिद्धी दाखवून त्याचा लोभ काय नष्ट करून टाकला, आहे की नाही? तो संस्कार काय नष्ट झाला, जसे बुद्धाची वाणी ऐकली तर. म्हणून तुमच्याही मनात जे काही संस्कार वगैरे असतील मागचे, राग असो तो संस्कार, द्वेषाचा संस्कार असो, किंवा कोणत्याही गोष्टीवर संस्कार असो, आसक्तीचा संस्कार असो, आहे नाही? काय काय लोक ते मागे काय मुलीच्याच मागे लागतात ना, ही ते तसंच करतात, आहे की नाही? मुलीच्याच मागे लागत बसतात. काय काय लोक मागे दारू पिदडे असतात ना, ही ते दारू पिणं चालू करतात, आहे की नाही? हे संस्कार असते. म्हणून बुद्ध म्हणतात हे संसार जे असते ना, हे तुम्हाला काही दिसू देत नाही. जे मागे तुम्ही भोगलेलं आहे, जे मागचा तुमचा संस्कार आहे ना, ते हित दिसू देत नाही. जर दिसला ना तर तो व्यक्ती परिवर्तन होणार नाही का? जर दिसला तर सर्व लोक चिवर घेऊन बसणार नाहीत का? आहे की नाही? म्हणून संसार असाच आहे, दिसू देत नाही, केलेलं सुद्धा दिसू देत नाही, भोगलेलंही दिसू देत नाही. म्हणून हे संसाराचा सत्य स्वभाव बुद्ध सांगतात, आणि हे सांगण्यासाठी उत्पन्न होतात आपल्याच मंगलासाठी, आहे की नाही? म्हणून हे संस्कार जे आपल्यामध्ये असतील, रागाचे, द्वेषाचे, किंवा ज्या जे काही साजऱ्या गोष्टी कोणी सांगत असेल तर कोणी ऐकत नसेल तर त्याचा संस्कार आहे, लगेच समजून घेतला पाहिजे, आहे की नाही? मग हे संस्कार लवकर नष्ट होत नसते. तर त्याला काय सांगावं लागते हे संस्कार नष्ट होण्यासाठी? बुद्धाची वाणी. म्हणून एकदा जरी नाही यायला, दोनदा जरी नाही आला, एक ना एक दिवस तरी येईनच. आणि एक जरी दिवस त्यानं हे धम्मदेशना ऐकले ना, तो संस्काराला काय भेद देऊ शकते, त्याच्यासोबत टक्कर करू शकते. म्हणून त्याने डेली जर ऐकत राहिले ना, त्याच्या मनातला जो संस्कार आहे तो कोणताही असो, डेली जर बुद्धाची वाणी त्यांना ऐकली ना, त्याच्या मनातला कोणताही संस्कार असतो तो नष्ट होऊन जातो. जसा या कंजूस कोशीचा जो संस्कार होता, लोभी, तो नष्ट झाला तिथही इथही. त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा धर्म ऐकून, श्रवण करून, आचरण करून आपला जो वाईट संस्कार आहे, कोणताही प्रमाणे असो तो वाईट संस्कार काय नष्ट करा बुद्धाची वाणी ऐकून. हेच बुद्धाची वाणी तुम्हाला रोज ऐकायला मिळत आहे.
किती भाग्यवान आहात, किती पुण्यवान आहात तुम्ही लोक, की तुम्हाला रोज ऐकायला मिळत आहे. म्हणून हे धम्मदेशन ऐकून आपले संस्कार नष्ट करा. अनेक लोकांना समजलं नाही तरी शिकवा, बुद्धांची वाणी शिकवा, तर त्यांचा संस्कार नष्ट होईल. म्हणून तुमच्या सर्व लोकांना मी आशीर्वाद करत आहोत की अशा बुद्धांनी सांगलेल्या श्री सद्धर्माचं पालन करण्यासाठी तुम्हाला बल प्राप्त हो. म्हणा साधू साधू साधू. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. तुमच्या सर्वांचं मंगल हो. तुमच्या सर्वांमधला जो काही संस्कार आहे तो तुमच्याच पुण्याच्या बलाने तो नष्ट हो. साधू साधू. म्हणून समजलं, कोणी ऐकलं नाही ना तर जुलम आणायचं बुद्धाची वाणी ऐकायला, तो जो संस्कार आहे ना नष्ट होऊन जातो. म्हणून सरासरी कोणी ऐकत नाही, शिकवलं तर ऐक.